चालू द्यावं लागेल. परवानगी असेल तर कोणी काही करू शकत नाही, पण परवानगी मला नाही वाटत मिळाल म्हणून. तुम्ही उलट पुतळे नाही तर स्मारक करा मोठं आणखी. अजून पुतळे नाही पाडणार. करावं लागतं इकडे ना. आपल्याला घटना अशी सांगते 295 भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांची घटना. 295 अमेंडमेंट 295 ए मध्ये कुठल्याही समाज सुधारकाचे पुतळे, कुठलाही धर्ममंदिर, कोणाच्याही धार्मिक भावना किंवा ऐतिहासिक भावना दुखवता येत नाही. त्याच्यामुळे पुतळे याच्या उलट अनावरण आणि मोठे होणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका, पुतळे काय पडणार नाही. बरोबर आपल्याने जगत विख्यात गणपती, आपल्या गणपतीचं जे हे झालेलं आहे, गणपतीचा पत्रा काढण्यात आलेला आहे, ही बाब काय आपल्याला खटकलेली आहे. त्यामुळं समाजसुधारक असेल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखत असतील तर आज राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये हा अमेंडमेंट 295 ए मध्ये हे लिहिलेलं आहे आंबेडकरांनी. कुठल्याही धर्माचा, धार्मिक भावनेचा अन्याय आणि अनादर होत असेल तो घटनेचा आणि संविधानाचा अपमान असून त्याला 3 वर्ष कारावासाची शिक्षा आहे. भारताचे प्रथम नागरिक नरेंद्रजी मोदी आपल्याला 3 वर्ष कारावास व्हावा अशी आपली इच्छा आहे काय? असं होत असेल तर निश्चितपणे आमच्या घटनेचा आणि संविधानाचा पायबंदी. ही डॉक्टर विजय साबळे, राष्ट्रवादी डॉक्टर तालुका सेल जिल्हा सेलचा अध्यक्ष आहे. शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून कोविड युद्ध जिंकलं, परंतु नरेंद्र मोदींनी आणि फडणवीस सरकार आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या नाकात दम दिला आणि कोविडमुळे जे कोविड फ्री श्वास आपण घेत होतो तो आज आपल्या नाकामध्ये श्वास कोंडून आपण मारायची वेळ आला आहे. त्याच्यामुळं मोदीजी आपण हरकत तेलंगा म्हणाला, हरकत तेलंगा म्हणाला. मोदीजी आता घरात राहिलं नाही, लोक बेघर झाली. तेलंगा कुठे लावायचा? हा एक तर तुमच्यासारख्या प्रथम नागरिकांनी भारताच्या तेलंगाचा अपमान केलेला आहे किंवा आमच्यासारख्या बेघर माणसाचा अपमान केलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्या काळामध्ये तुम्ही शागोकरांना MIDC द्या, औद्योगिक वसाहती द्या, भुयारी गटानं द्या, डिवायडर द्या, पददिवा द्या, राष्ट्रीय उद्यानं करा, स्विमिंग पूल बांधा, शाळा व्यायामशाळा मंदिरं द्या. हा दर्जा वाढवण्यापेक्षा तुम्ही भ्रष्टाचार मुक्त अभियान राबवा, भ्रष्टाचार हटाव. आधी भ्रष्टाचार हटवा मोदी साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, आणि नंतर अतिक्रमण हटवा. आज बेरोजगार कायद्यामध्ये हे बोललो असं सांगतो की स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आर इलेक्टेड टू डू एम्प्लॉयमेंट फर्स्ट. आणि एम्प्लॉयमेंट जर तुम्ही देत नसाल आणि अनएम्प्लॉईड, गुजरातची अनएम्प्लॉयमेंट रेट हा 2% होता, महाराष्ट्राचा एम्प्लॉयमेंट रेट हा 4% होता. आणि 4% बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये असताना गुजरातपेक्षा जास्त बेरोजगारी महाराष्ट्रात असताना आमच्या तोंडाचे घात, प्रकल्पाचे प्रकल्प, बेरोजगारीचे तोंडाचे घात, महाराष्ट्राच्या बेरोजगार गुजरातचा नव्हता. आणि चौघकरांना 10 दिवस परमनंट रेसिडेन्सी नाही, त्यांना 3 दिवसाचं आश्वासन दिले. 3 दिवसानंतर या परिसरामध्ये परमनंट ज्यांचं PR कार्ड बनलेलं आहे, नगरपालिकेने PR इश्यू केलेला आहे, अशा लोकांचं नाही कारण त्याच्या घरामध्ये आहेत ना, ज्यांचं घर अतिक्रमणात आलं नाही त्यांना सुद्धा 3 दिवसांनी तोडण्यात येणार आहे. लोकांकडे आज बेरोजगारीमध्ये काहींनी मुलींचे शिक्षण केले, काहींनी मुलांचं शिक्षण केले, मुलींचे लग्न केले, त्यांच्याकडे पैसे नाही. आज रात्री कुठे झोपणार अशी सुद्धा परिस्थिती. ओके, धन्यवाद. जनित मराठीसाठी अविनाश स्वामी, KBC. चालू